कॅबिनेट मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी अंतरवाली सराटीमध्ये जाऊन मराठा आंदोलक मनोज जरांगे यांची भेट घेतली। या भेटीमध्ये त्यांनी काल झालेल्या चर्चेतील उपस्थित मुद्द्यांवर शासन स्तरावर काय निर्णय झाले याची माहिती जरांगेंना दिलेली आहे। या निर्णयांवर अभ्यासकांशी चर्चा करू आणि पुढील निर्णय घेऊ असं जरांगेंनी म्हटले। त्यासाठी त्यांनी मराठवाडा पश्चिम महाराष्ट्रातील अभ्यासकांना तातडीने अंतरवाली सराटीमध्ये दाखल होण्याचं आवाहन केलेलं आहे। दरम्यान जरांगे सातारा गॅझेट आणि मराठ्यांसाठी स्वतंत्र मंत्रालयाच्या मागणीवर ठाम आहेत। लिखित मसुद्यात कारवाई नक्की होणार, मात्र जरांगेंनी अभ्यासकांची चर्चा होईपर्यंत सावलीमध्ये बसावं अशी विनंती विखेंनी केलेली आहे। मात्र जरांगेंनी त्यांची ही विनंती अमान्य करत उन्हातच उपोषणाला बसण्याचा निर्णय घेतलाय। तर विखे पाटील आणि जरांगेंची भेट झालेली आहे। या भेटीदरम्यान जरांगेंनी केलेल्या मागणी संदर्भात सरकार कशा प्रकारे पावलं टाकतं या संदर्भात विखे पाटलांनी जरांगेंची चर्चा केली आणि त्यानंतर पुढील चर्चेसाठी जरांगेंनी उपोषण करण्यासाठी सावलीमध्ये बसावं असं आवाहन विखे पाटलांनी केलेलं आहे। मात्र जरांगे उन्हातच बसून उपोषण करण्यावर ठाम आहे। तर जरांगेंनी केलेल्या काही मागण्या सरकारनं मान्य केलेल्या आहेत, त्यामुळे ही चर्चा सकारात्मक झालेली आहे। त्यामुळे जरांगे आता पुढे काय निर्णय घेत आहेत हे पाहावं लागणार आहे। सोबतच सातारा गॅझेटियर संदर्भात चर्चा करण्यासाठी काही अभ्यासकांना त्यांनी अंतरवाली सराटीमध्ये येण्याचं आवाहन केलेलं आहे। विखे पाटील आणि जरांगेंमध्ये सकारात्मक चर्चा झालेली आहे। बहुतांश मागण्या सरकारकडून मागण्या झालेल्या आहेत। 58 लाख नोंदी सापडलेल्या आहेत। कार्यवाही सुरू आहे। जात पडताळणीचा 15 दिवसांनी आढावा घेतला जाणार आहे। वंशावळीवरून सर्वांना कुणबी प्रमाणपत्र मिळेल असं या चर्चेमध्ये सांगण्यात आलेलं आहे। मराठा मंत्रालयासाठी 1 महिन्याची मुदत मागण्यात आली आहे। सातारा गॅझेटसाठी सरकारला वेळ द्या अशी मागणी देखील विखे पाटलांनी केली आहे। 58 लाख नोंदी सापडलेल्या आहेत, त्याच्या संदर्भात कार्यवाही सुरू आहे। जात पडताळणीचा 15 दिवसांनी आढावा घेतला जाईल असं विखे पाटलांनी जरांगेंना सांगितलंय। ड्राफ्ट विखे पाटील साहेबांनी आणून दिलाय। त्या ड्राफ्टनुसार ते राज्य सरकारच्या वतीनं सगळ्या सूचना देणार आहेत। अधिकृत सूचना सरकारच्या वतीनं पत्र काढून शासकीय आदेश सूचना प्रत्येक अधिकाऱ्यांना ज्या त्या संदर्भातल्या 58 लाख नोंदी सापडल्या, त्याचे कुणबी प्रमाणपत्र द्या आणि कुणबी प्रमाणपत्र जर दिले असले त्याच्या व्हॅलिडिटी द्या, नसता संबंधित अधिकाऱ्यावर कडक कारवाई करून त्याला बडतर्फ केलं जाईल किंवा निलंबित केलं जाईल अशा सूचना सरकार काढणार आहे। त्यांनी आपल्याला ड्राफ्ट दिलाय। त्याच्यात त्यांनी सांगितलं तुम्ही एकदा ड्राफ्ट वाचा, आम्हाला सूचना काढायला सांगा, आम्ही लगेच काढतो। पण सूचना काढायला नाही येत म्हणून त्यांना सांगितलं मी उपोषण थांबवणार नाही। आमच्या दोघात आम्ही ते मान्य केलं एकमेकाला। आमच्या शासनाच्या वतीने जरांगे पाटील साहेबांना की आता ड्राफ्ट दिलाय, अभ्यासकांची चर्चा होईल, तोपर्यंत तरी त्यांनी आता उपोषण स्थगित तोपर्यंत करावं किंवा नाही करावं। परंतु आता उन्हात बसण्याचे सावलीत बसले आणि तिथं जर अभ्यासकांची चर्चा केल्यानंतर त्यांचं समाधान झालं, आम्ही त्यांच्या अभ्यासकांनी केलेल्या सूचनेवर आम्ही कार्यवाही केली किंवा करू शकलो नाही, तर मग शेवटी आंदोलनाचा मार्ग तर मोकळाच आहे। सगळ्याच मुद्द्यावर आदेश काढायचे। तुम्ही म्हणले काही मुद्द्यावर समाधानी तुम्ही नाही, जे रितसर वाटले प्रमाणपत्राच्या बाबतीत 1-2 मुद्दे त्याच्यात की ते व्हॅलिडिटीच्या त्याच्याबद्दलचे ते ठीक आहे आणि बलिदान केलेल्या कुटुंबाचं आहे। सातारा गॅजेट हे आत्ताच पाहिजे अशी तुमची भूमिका आहे, सरकार वेळ मागतंय, त्याबाबत काय तुमची भूमिका? एक महिना मागितला होता त्यांनी, त्यावेळेस 10 महिने दिले आपण। काय अडचण नाही, JR काढायला निघते काढतील विखे पाटील साहेब, मुख्यमंत्री काढतील।